शेतकऱ्याचा मुलगा असो किंवा एखाद्या मध्यमवर्गीय वडिलांचा मुलगा असो, जे की कुठेतरी छोटी मोठी नोकरी करतायत, त्यांची या मुलांची परिस्थिती कशी आहे? पाठीला पोचलेला संघर्षच आहे. आणि हो, चुकी त्या मुलांची नाही आहे. त्यांना जसं आई वडिलांनी दिले, तसं ज्या पद्धतीने शिकवलंय त्या पद्धतीने ते घडलेत. पण काय आहे ना, संघर्ष केल्याशिवाय त्यालाही पुढे जाता येणार नाही, हे त्याला कळतंय. आणि त्या आई वडिलांनाही चूक देऊन काही उपयोग नाही, कारण ते शेवटी काय होते, अशिक्षित होते. एवढे एज्युकेटेड असले असते तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असला असतात. पण प्रॉब्लेम असा आता ह्या मुलांना कळणं खूप जरुरी आहे की आई वडिलांनी ज्या परिस्थितीत आपल्याला शिकवलंय, तिथून पुढे आपल्याला त्यांना बदलवायचे, आई वडिलांचं जीवन बदलवायचे, स्वतःचे जीवन बदलवायचे, हे कळणं खूप जरुरी आहे मुलांना आजच्या. आणि जे मुलं एवढं तुमच्या आई वडिलांनी जर शिकून तुम्ही जर आहे त्या परिस्थितीतून पुढे जर नाही नेलं, तर तुम्ही एक सुशिक्षित अनएज्युकेटेड असाल. सुशिक्षित बेरोजगार म्हणतात ना, तसं सुशिक्षित एक अनएज्युकेटेड असाल तुम्ही. शिक्षण चल झालंय, पण तरीही शिक्षण झाल्यासारखं वागले नाही. कारण संघर्ष पाठीला पुजलेला आहे, पण ते संघर्षातून बाहेर कसं यायचंय तेवढं कॅपेबल तर तुम्हाला आई वडिलांनी बनवलेलं आहे. आणि जर तरीही तुम्ही येत नसाल, एक कुठल्या तरी लॉटरीच्या मागे लागला असाल, लॉटरी लागेल आणि करिअरमध्ये सक्सेस व्हाल, तर कधीच नाही होणार. संघर्ष पाठीला पुजलाय, त्याला पाठीमागे जाऊन त्याला कुठेतरी साईड लाईन करून तुम्ही सक्सेस व्हायचा विचार करत असाल तर नाही होणार. कुठेतरी तुम्हाला घरातल्या एका माणसाला तरी संघर्ष करून पुढे जाता येईल, तेव्हाच पूर्ण घर सुधरेल. आणि घरची परिस्थिती जी मिडल क्लास, जी शेतकऱ्याची मुलं म्हणून आपल्याला बोललं जातं, आपण पुढे कधी दिसत नाही, ते बदलण्याची ताकद प्रत्येक मुलामध्ये आहे. फक्त एवढं लक्षात द्या, तुमच्या पाठीला संघर्ष जरूर पुजलाय, पण ते संघर्ष जीवनभर ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुमच्या हातामध्ये आहे.